सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत उत्तरार्ध भागातील लीळा क्रमांक 78 आणि जमलंच तर 79वी पण लीळा आपण पाहणार आहोत। ही जी 78 क्रमांकाची लीळा आहे, पट्टीशाळे वावणी साधा पाणी पात्र देणे, खूप महत्त्वपूर्ण आहे। कारण ह्यामध्ये भक्तजनांनी बरेच प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची सर्व व्यवस्थित उत्तरे स्वामींनी दिलेली आहेत। आणि ते प्रश्न काय होते, ते उत्तर काय होते, कोण्या संदर्भात प्रश्न होते आणि पट्टीशाळेवर साधायसाला स्वामींनी वर कसं घेतलं आणि कसं पाणी पात्र दिलं, हे सर्व सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये कोणतंही वाक्य, कोणताही शब्द न सोडता मी तुम्हाला सर्व सविस्तर समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका। तुम्हाला चरित्र पूर्ण ऐकलं तरच ते सर्व प्रश्न समजतील, भक्तजनांनी कोणते विचारले होते आणि त्या प्रश्नाची उत्तरे स्वामींनी काय दिले, ते सर्व तेव्हा सविस्तर समजेल ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडून जाणार नाही किंवा स्किप करणार नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे। आणि चरित्र जर लवकर संपलं, हे मोठं तर चरित्र आहे तरी पण लवकर संपलं तर साधा क्रिमी ब्रह्मविद निरूपण हे पण चरित्र आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। तर नेहमीच्या प्रमाणे तुम्हाला आजचंही सत्र स्वामींचं नक्कीच आवडणार आहे आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। नवीन दर्शकांसाठी सूचना, त्यांना असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ, स्वामींचे नवनवीन चरित्र जर दररोज ऐकायचे असतील तर त्यांनी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करावं। कारण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला नियमितपणे स्वामींचे चरित्र मिळत राहतील, व्हिडिओ मिळत राहतील। आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला व्हिडिओ कदाचित मिळणारही नाहीत किंवा मिळूही शकतील। परंतु जर चॅनल सबस्क्राईब केलं तर 100% तुम्हाला दररोजच नोटिफिकेशन येत जाईल आणि दररोज तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल, याची शाश्वती आहे। आणि त्यामुळे लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आणि सबस्क्रिप्शन पूर्णपणे मुफ्त आहे, फ्री आहे। 1 रुपयाही तुम्हाला द्यायची गरज नाही, 1 रुपयाही तुम्ही मोजायची गरज नाही। फक्त खाली सबस्क्रिप्शन जे आहे ते लाल बटन आहे सबस्क्राईब नावाचं, त्याला क्लिक केलं की तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं असं समजून घ्यायचं। ते लाल बटन ग्रे होऊन जाते। जोपर्यंत खाली सबस्क्राईब बटन लाल आहे, ते जे अक्षर आहे ते लाल आहे, तोपर्यंत समजून घ्यायचं तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। त्याला लवकरात लवकर ग्रे करा, त्याला क्लिक केलं की लगेच ते लाल कलर निघून जातो आणि ग्रे कलर येतो। तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 78। पट्टीशाळे वावणी साधा पाणी पात्र देणे। पट्टीशाळा वावणी, स्वामी पट्टीशाळेवर गेले होते आणि साधायसा खाली होत्या, तर साधायसांना स्वामींनी वर घेतलं आणि नंतर पाणी पात्र दिलं। पाणीपात्र कोणाचं होतं, काय साधायसा भिक्षेला गेल्या होत्या का, काय होतं नेमकं, हे समोर सविस्तर येणारच आहे। तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा। ते दिसी बारसी मग गोसावी साधा ते म्हणितले। बारशीचा दिवस होता आणि त्या दिवशी स्वामी साधायसाला म्हणतात, साधे हो नायकू भिक्षा करुणी येईल ते पारणे कराल। स्वामी साधायसाला म्हणतात, साधे हो, नायक म्हणजे कोण तर औसा, तर औसा भिक्षा करून येतील तर त्याचं तुम्ही पारणं करणार का, म्हणजे उपवास सोडणार का? की वानरा भिक्षा करुणी येईल ते पारणे कराल, किंवा मग वानरेश आमचे भिक्षा करून येतील, म्हणजेच भटोबास भिक्षा करून येतील, त्यावेळेस तुम्ही पारणं करणार का? तेही म्हणितले। साधायसा म्हणतात, आऊ भिक्षा करुणी येईल ते पारणे न करी। साधायसा म्हणतात, औसा जे भिक्षा करून येतात ते भिक्षा मी खाणार नाही आणि पारणं करणार नाही, माझा उपवास मी फेडणार नाही। कारण काय, हे जोगिनी, औसा म्हणजे एक जोगिनी आहे,
हे चातुर्वर्णी भिक्षा करीते, चातुर्वर्णी भिक्षा करते औसा, त्यामुळे मी तिचं अन्न काय खाणार नाही भिक्षेतलं. नागदेव भिक्षा करुणी येईल ते पारणे करीण, नागदेव जो भिक्षा करून येईल त्याचं मात्र मी नक्की पारणं करेल, नागदेवाची भिक्षा खाईल मी, असं साधायचा म्हणतात. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, वानरेया तुमते अभ्यागते आली असती भिक्षा करुणी साधा पारणे करुसुवा. स्वामी नागदेवाचार्यांना म्हणतात, वानरेश हो, तुमच्याकडे अभ्यागत आलेली आहेत बरं का, कारण साधा काय म्हणते की आम्ही भट्टोबासांची भिक्षा खाणार, आणि म्हणून स्वामी भट्टोबासांना म्हणतात की तुमच्याकडे अभ्यागत आलेली आहेत, लवकर भिक्षेला जा, भिक्षा घेऊन या आणि साधायचाला जेवू घाला, पारणे फेडा तिचे. हो काजी, भट्टोबास म्हणतात हो काजी, ठीक आहे. मग भट्टोबासी भिक्षा केली, मग भट्टोबासांनी भिक्षा केली, साधा पारणे करू सुदले. भट्टोबास भिक्षेला गेले, भिक्षा करून आले आणि साधायसाला पारण करण्यासाठी भिक्षान्न दिलं. गोसावियांसी दुपारीचा पूजाव सुरू झाला, स्वामींचा दुपारचा पूजावसर झाला. आरोगण झाली गुळला झाला, आरोगणाही झाली स्वामींची, गुळलाही झाला. विडा झाला, विडाही घेतला स्वामींनी. पहुडू झाला, उपहुडू झाला, पहुड झाला, उपहुड झाला. मग गोसावी विळीच्या आद पहारा एका, मग स्वामींनी विळीच्या आद पहारा एका, म्हणजेच दिवस अस्तमान जाण्याच्या अगोदरचा जो प्रहर आहे, म्हणजे आपण असं धरूया 6 वाजता दिवस अस्तमान होतच असतो. समजा कोणताही ऋतू असेल, 6च्या दरम्यान तर नक्कीच दिवस तिरपा होतो आणि खाली खाली उतरतीला लागलेला असतो. तर असं आपण धरूया की 6 म्हणजे दिवस अस्तमान होणार 6 वाजता. तर दिवस अस्तमान होण्याच्या 1 प्रहर अगोदर कोणता वेळ असतो, तर 3 वाजेपर्यंतचा, म्हणजे संध्याकाळचे 6 ते 3. थोडंसं आपण रिव्हर्स घेऊया म्हणजे आपल्याला तो अर्थ समजेल नेमकं चरित्रकारांना इथे काय म्हणायचं आहे. कारण चरित्रकारांनी शब्द काय वापरलेला आहे, विळीच्या आद पहारा एका, म्हणजे संध्याकाळचा जो पहार आहे त्याचा आद पहार. तर संध्याकाळ 6च्या दरम्यान होते समजा, तर त्याच्या अगोदरचा पहार कोणता आहे, कोणतं प्रहर आहे, तर 6च्या अगोदरचा जर प्रहर म्हटलं तर प्रहर आपण 3 तासाचा म्हणतो, तर आपल्याला 6च्या अगोदर 3 तास रिव्हर्स यावं लागणार आहे, पाठीमागे यावं लागणार आहे. म्हणजेच 3 वाजले समजून घ्या. 6 ते 3च्या दरम्यान हा शेवटचा प्रहर आहे. तर याचा आद प्रहर म्हणजेच काय, तर 4:30 वाजेच्या दरम्यान स्वामी पट्टी शाळेवरी बीजे केले. स्वामी पट्टी शाळेवर गेले. संध्याकाळच्या अर्धा प्रहर अगोदर म्हणजेच 4:30 वाजतात, जे दुपारच्या आपण 4:30 म्हणतो, 3च्या नंतर जे 4 येतात दिवसाचे, तर त्या 4:30च्या दरम्यान वेळीचा आद पहारा एका, म्हणजेच संध्याकाळच्या अगोदर जे 4:30 वाजतात त्यावेळेला 4:30च्या दरम्यान देव पट्टी शाळेवर गेलेले आहेत. अवघी भक्तजने गेली, सर्व भक्तजन गेलेली आहेत. साधी म्हणितले, साधायसा म्हणतात जीजी मीही येईन, साधायसा म्हणतात जीजी मी पण येणार. मग गोसावी दक्षिणीला कोणाकडे बीजे केले, त्या पट्टीशाळेवर जे दक्षिण दिशेचा कोणा होता तिथे देव गेले आणि तिथून साधायसाला खाली श्रीकर दिला. साधायसा खाली होत्या, देव तर पट्टीशाळेवर गेले. ते तर श्रीकरू घातला, स्वामींनी श्रीकर दिला खाली साधायसाकडे. त्याचा हाती काही नखे लागली, काही न लगतीची, आणि गोसावी वरता श्रीकरू केला. आणि साधायसांना एक आश्चर्य पाहायला मिळालेलं आहे. तिथे काय आश्चर्य दिसलं साधायसाला, स्वामींनी तर हात खाली केलेला आहे साधायसांना वर घेण्यासाठी, आणि ज्यावेळेस स्वामींचा हात पकडण्यासाठी साधायसांनी पण हात वर केला, आणि साधायसाच्या हाताचे नख आणि स्वामींच्या हाताचे नख, नखाला नख लागले न लागले, आणि लगेच स्वामींनी हात वर घेतला आणि श्रीकरा सरीसी पट्टी शाळेवरी आली. आणि स्वामींनी हात वर घेतला, हाताला तर धरूही दिलं नाही स्वामींनी, नखाला नख लागले, देवांनी हात वर घेतला आणि त्या हातासरीसे साधायसा वर पोहोचलेली आहे पट्टी शाळेवर. आणि तया आश्चर्य झाले,
साधाईसांना आश्चर्य वाटलं, हे कसं काय घडलं? हे काही जी काही नखे लागली काही न लगती ती, आणि मी वरी कैसी आली. साधाईसा म्हणतात, हे काही जी तुमच्या हाताची नख माझ्या हाताच्या नखाला लागले न लागले आणि मी वर कशी काय आली बरं? सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, साधे हो जीव ऐसे अधोमुख असती, परमेश्वरू ऐसे वरी पडवणी पाहत असती. एकाधा एकू ऐसी वरोती वास पाहिल, तया ते ऐसेची काढी जेल. स्वामी इथे छान निरूपण करतात साधाईसांना. स्वामी म्हणतात, बाई हे जे जीव आहेत हे असेच अधोमुख आहेत. परमेश्वर तर या जीवाकडे पाहतच बसलेले आहेत. कधी एखादा जीव वरोते वास पाहिल म्हणजे माझ्याकडे पाहिल आणि माझ्याकडे येण्याची इच्छा करेल, अशा या जीवाला मी लगेच, जसं मी तुम्हाला वर काढलं तसं मी अशा जीवांना लगेच वर काढतो, असं स्वामी म्हणतात. फक्त या जीवाने वर परमेश्वराकडे पाहिलं पाहिजे आणि परमेश्वराची प्राप्ती व्हावी अशी इच्छा तरी केली पाहिजे. या जीवाला मी तर तारण्यासाठीच बसलेलो आहे, असं स्वामी इथे साधाईसांना निरूपण करतात. मग गोसावी पट्टी शाळेवरी खेळू करीत असती. मग स्वामी पट्टी शाळेवर जाऊन खेळ करत बसलेले आहेत. गोसाव्यांसी सकाळी आरोगण झाली होती. स्वामींना सकाळी आरोगणा झालेली होती, सकाळी जेवण झालेलं होतं स्वामींचं. मग बाईसी विनविले. मग बाईसा विनंती करतात स्वामींना, बाबा आजी सकाळी आरोगण झाली होती, तरी आता आरोगणे बीजे की जोना. बाईसा स्वामींना म्हणतात, बाबा आज तुम्ही सकाळी जेवलेला होतात, दुपारी तर काय जेवण पण नाही केलं आणि संध्याकाळ होत आलेली आहे, तरी आता आरोगणे बीजे की जोना, तर आता चला जेवण करण्यासाठी, असं बाईसा विनंती करतात स्वामींना. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई येथची घेऊन या. स्वामी बाईसांना म्हणतात, बाई इथेच घेऊन या, आम्ही इथंच जेवणार पट्टी शाळेवर. मग येथून साधा जोगी अशी पाणी पात्र दिजेल, आणि मग आम्ही साधाईसाला पाणी पात्र देणार, असं स्वामी म्हणतात. मग बाईसे तेथची घेऊन आली. मग बाईसा तिथे सर्व जे काही स्वयंपाक होता तो घेऊन आलेली आहे स्वामींना आरोगणा देण्यासाठी. मग बाईसे तेथची घेऊन आली, कोरुका होता तो वेचला. मग बाईसा सर्व तिथे घेऊन आल्या, जे काही आरोगणेचं होतं स्वयंपाक तयार केलेला किंवा जे काही भिक्षेचं असेल, जे काही असेल ते बाईसा घेऊन आलेले आहेत स्वामींपाशी. परंतु झाला असं, कोरका जे होता म्हणजेच भाकर किंवा चपाती याचे जे कोर होत्या, त्या कोरला इथे कोरका बोललेला आहे. जसं आपण एक चपाती आहे, त्या चपातीला ताटामध्ये वाढत असताना आपण तिला मोडून म्हणजे 4 तुकडे करून वाढतो आणि एका तुकड्याला आपण कोर असं बोलतो. तर त्याचप्रमाणे इथे त्या कोराला इथे कोरुका शब्द वापरलेला आहे. तर चपाती किंवा भाकर काही असो, त्याचे कोरके म्हणजे जे काही कोर होते ते सर्व संपलेले होते. कोरुका नाही म्हणजे भाकर चपाती नाही. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, विनायका मागा मार्कंडाची कोरकेयाची झोळी असे ते आणा. स्वामी म्हणतात, मार्कंडाने लपून ठेवलेले आहेत चपात्या भाकरी त्या विनायकाच्या मागे, ते घेऊन या. म्हणजे मार्कंड जिथे गेले तिथे असं काही ना काही चोऱ्या करायचेच. आता परमेश्वरापासून चपाती भाकर लपून ठेवणे हे शोभते तरी का? परंतु मार्कंडाचे तसे कुसंस्कार होते, मागून तसेच कुसंस्कार चालत आलेले आहेत. त्यांनी पूर्वजन्मीमध्ये साधू संतांची वंचना केली असेल, साधू संतांपासून लपून ठेवायचे चपात्या भाकरी, किंवा मग साधू संत घरी आले तर जसं आता उदाहरण सांगतो मी एक. आम्ही असेच अटनादिक्रमे गेलो होतो आणि अटनादिक्रमे गेलेला असताना काही असतात आपले उपदेशी असतात, काही ज्यांना एवढी लहलता नसते साधूंची. आम्ही असंच एके ठिकाणी मुक्कामी पोहोचलो. आम्ही तिथे जाणारही नव्हतो, परंतु काही अडचण होती आमची पण. जे आम्ही अटनामध्ये आमच्यासोबतचे जे सांगाती होते त्यांची प्रकृती थोडी नाजूक होती आणि त्यामुळं रात्रीचं चालणं त्यांनाही शक्य नव्हतं आणि रात्रीचं चालू पण नाही असं स्वामींचं सांगणं आहे. आणि म्हणून मग आम्ही काही पर्याय समोर नसल्यामुळे विवश होऊन तिथे आम्ही एका ठिकाणी मुक्कामी पोहोचलो. तसं तर आम्हाला स्थानाच्या ठिकाणी जायचं होतं मुक्कामी, तिथे पोहोचलो.
तर तिथे गेल्यानंतर मग देवपूजा केली आणि देवपूजा केल्यानंतर भिक्षेचं अन्न आमच्यासोबत होतंच, परंतु आतमधून आम्हाला एक म्हण ऐकायला आली. तिथला एक व्यक्ती म्हणतो, त्यांच्या घरी कोणीतरी अभ्यागत आलेला होता, तथाकथित विद्वान स्वतःला म्हणून घेणारा. तोही काही दीक्षित नव्हता, तो पण उपदेशीच होता. परंतु काही जण असे असतात, चार ज्ञानाच्या गोष्टी आल्या म्हणजे ते स्वतःला साधूपेक्षाही विद्वान समजायला लागतात आणि साधूला पाण्यात पाहायला लागतात. तर त्या प्रकारचा तो उपदेशी होता आणि बरेच साधू संतांपुढे आपली विद्वत्ता मांडायचा. तो मला हे ते, मला ते माझं लक्षण झालं, माझं विचार झालं, मला लीळाचरित्र येते वगैरे वगैरे. तर तो म्हणत होता त्या घरच्यांना, साधू संत येती घरा, पुढचे दार लावून मागच्या दाराने पळून जा. असं अक्षरशः मी माझ्या कानाने ऐकलं, माझ्यासोबत जे होते त्यांनी पण ऐकलं आणि लगेच हसायला लागले. तर असे जे काही असतात, अशाच लोकांचं पुढे चालून काय होते, मार्कंडासारखं काम होऊन जाते. आज साधूंवर हसतात, ज्ञानियांवर हसतात, उद्या ते नक्कीच परमेश्वराच्या ठिकाणी जरी गेले तर असेच अवकाळीपणा तिथे करणार, कुसंस्कारीपणा तिथे दाखवणार आणि देव जरी घरी आले तर म्हणणार, देव बाप्पा येती घरा, पुढचे दार लावून मागच्या दाराने पळून जा. असे ते म्हणणारे माणसं नक्कीच होणार पुढे चालून. तर हे असं आपण वागलो तर काय होते म्हणून मी सांगितलं तुम्हाला. जसं मार्कंडाचं उदाहरण आहे, तुम्हाला असं वाटलं असेल मार्कंड नेमकं असे का वागायचे. अहो, देवापासून चपाती आणि भाकर लपून ठेवावी, किती शोकांतिका आहे. परंतु हे कशामुळे असे झालेले आहेत, पूर्वजन्मीचे संस्कार होते हे. आणि आपण जर आता मी जे उदाहरण सांगितलं, आम्ही जिंच्या इथे गेलो होतो, जर तसे तुम्ही वागत असाल तर तुमचीही परिस्थिती उद्या एखाद्या ईश्वरावताराच्या सन्निधानामध्ये जर तुम्ही गेलात तर अशीच होणार आहे. तुम्ही देवाला पण त्याच दृष्टीने पाहणार, तुम्हाला देव ओळखू नाही येणार की या जगाचा नियंता, ह्या सृष्टीची निर्मिती ज्या परमेश्वराने केली त्या परमेश्वरापासून तुम्ही या मार्कंडासारखं वागणार आणि चपात्या भाकरी लपून ठेवणार. असे जर काही कुसंस्कार तुम्ही लावून घेतले स्वतःच्या ठिकाणी तर. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो, कुसंस्कार सोडून द्या, चांगले संस्कार स्वतःच्या ठिकाणी लावा. यद्यदाचरती श्रेष्ठ, जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे मोठे माणसं वागतात त्याचप्रमाणे लहान माणसं पण वागत असतात मोठ्या माणसांना पाहून. आणि तुम्ही जर चांगले वागलात, घरामध्ये देवपूजा करत असणार, सकाळी उठल्यानंतर पारायण स्मरण करत असणार, तर तेच शब्द लेकरांच्या कानावर जाणार, तुमचे लेकरं आध्यात्मिक होणार, व्यसनाला लागणार नाहीत. तुमचंही मोठेपणी चांगलं आदरातिथ्य करणार, ते तुमचा अवमान नाही करणार. आईवडिलांना जो मान असतो तो मान तुम्हाला ते देतील. नाहीतर आताच्या शिक्षण पद्धतीतून बाहेर निघालेली मुलं, पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणारी मुलं, हे मुलं कधीच मायबापाचा आदर करू शकत नाहीत. आता पाश्चात्य संस्कृती एवढी विचित्र आहे, तुम्हाला जर सांगायला गेलो म्हणजे नेमकी सुरुवात कशी आहे त्या पाश्चात्य संस्कृतीची हे जर तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल. एवढी भयंकर आहे ती पाश्चात्य संस्कृती. जे लोक आता आपल्याला शिकवतात, जे फेमिनिस्ट आहेत, ते लोक भारतातल्या लोकांना शिकवतात की महिलांचा अवमान होत आहे भारतामध्ये, बरोबरीचा हक्क नाही, तथाकथित हे पाश्चात्य फेमिनिस्ट लोक. ह्या लोकांचं जर इतिहास तुम्ही पाहिला तर तुम्हाला हसू येईल या लोकांवर. एक 100 ते 150 वर्षापूर्वीची गोष्ट, ज्या काळामध्ये तिकडे बँका असायच्या आणि परिस्थिती अशी होती, जो प्लॅटो होता, अरस्तो होता, त्या युरोपातले पाश्चात्य देशातले एकदम विद्वान पंडित तत्वज्ञानी फिलॉसॉफर होते हे. आणि ह्या लोकांनी काय मांडलं होतं त्यांच्या तत्वज्ञानामध्ये, तर फक्त जो राजा असतो, एखादं राज्य आहे, त्या राज्याचा जो राजा असतो त्या राजामध्येच आत्मा असतो, जीव असतो, बाकी कोणामध्येही जीव नसतो. ऐकून तुम्हाला धक्का बसेल, खोटे वाटेल कदाचित, परंतु ही सत्य परिस्थिती आहे. बरं, हे तर जाऊ द्या. पुढं अशी परिस्थिती आली की जर एखाद्या बाईचा नवरा वारला तर त्या बाईला अधिकार नव्हता बँकेमध्ये स्वतःच्या नावानं अकाउंट उघडण्यासाठी. तिला शेजारी जो माणूस असेल त्याच्या नावाने अकाउंट उघडावं लागत होतं आणि मग पैसे टाकावे लागत होते. इतकी भयंकर परिस्थिती होती. तुम्हाला माहिती नसेल, कारण जसं मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, भारताचा जो पहिला शिक्षण मंत्री होता तो तुम्हाला माहीतच आहे,
वारंवार मी त्या व्यक्तीचं, अशा राक्षसाचं नाव घेऊन या आपल्या ज्ञानसत्राची गरिमा खालावू इच्छित नाही आणि म्हणून मी त्याचं नाव घेणार नाही. तुम्हाला इच्छाच असेल पाहण्याची तर गुगलवर सर्च करू शकता, भारताचा पहिला शिक्षण मंत्री कोण होता. तर त्या व्यक्तीने काय केलं, भारताची जी चांगले विचार आहेत, भारताची जी संस्कृती आहे, भारताचा जो इतिहास आहे हा पूर्णपणे झाकून ठेवला. तुम्ही बघा, शिवाजी महाराजांचा काय इतिहास शिकवतात शाळेमध्ये, काही शिकवत नाहीत जास्त. CBSE पॅटर्नमध्ये काय इतिहास आहे शिवाजी महाराजांचा, काहीच नाही म्हटल्यासारखं आहे, फार कमी इतिहास आहे. बरं, हेच लोक आपल्याला इतिहास शिकवतात औद्योगिक क्रांती इंग्लंडमधली, रूसमध्ये झालेली जी काही क्रांती होती ती क्रांती शिकवतात. अहो, आम्हाला त्याचं काय करायचं, भारताचा इतिहास शिकवा. अमेरिकेतली मिलिटरी गोरिला वॉर टेक्निक शिकण्यासाठी शिवाजी महाराजाचं अध्ययन करते आणि आपले हे तथाकथित शिक्षण मंत्री जे पहिले होऊन गेले यांनी भारताच्या माथ्यावर काय मारलं, तर हे सर्व टिपू सुलतान, अकबर, बाबर वगैरे 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 सगळे राक्षसांचा इतिहास आपल्याला सांगून दिला. शिवाजी महाराजांचं नाव लहान, एकच पॅरेग्राफ आणि अख्खं पुस्तक त्या मुस्लिम आक्रांतांच्या नावाने भरलेलं आहे. त्यांना बादशाह म्हणून स्थापित केलेलं आहे इथे. तर इतकी भयानक परिस्थिती होती पाश्चात्य संस्कृतीची आणि तिथून जे शिक्षण पद्धती आली, भारतात रुजू झाली, यामधून जे तुमचे मुलं बाहेर निघतील शिक्षण घेऊन. जसं तुम्ही मराठीचं बघा, बाराखडी, मराठीची अ, आ, इ वगैरे, तर अ म्हणजे अज्ञानी असं आपण म्हणू शकतो. तर शेवटी काय येते, न म्हणजे ज्ञानीहून माणूस बाहेर निघतो. ज्यावेळेस हे भारतीय संस्कृतीनुसार अध्ययन करतो माणूस, अडाणीपासून ते ज्ञानी होऊन बाहेर निघतो आणि ABCD मध्ये शेवटी झेडला झेब्रा आहे, जनावर होऊन हा माणूस बाहेर निघतो, तुमचा मुलगा. जर तुम्ही आध्यात्मिक संस्कार त्याच्यावर नाही केले तर तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार आहात. यामध्ये दुसरं कोणाचं काही जाणार नाही. तुमचे मुलं तुमचं भवितव्य आहेत उद्याचं. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जे करायचं करू शकता. तर हा विषय सर्व कुठून निघाला, मार्कंडावरून विषय निघालेला होता. मार्कंडासारखं तुम्हाला जर कुसंस्कारी व्हायचं नसेल तर आतापासून चांगले संस्कार लावून घ्या स्वतःच्या ठिकाणी. तुम्हाला पाहून लहान लेकरं घरातील ते पण चांगले वागतील. यद्यदाचरती श्रेष्ठ हे लक्षात असू द्या. ज्याप्रमाणे मोठे माणसं वागतात त्यांचंच अनुकरण करण्याची इच्छा लहान मुलांना, लहान लोकांना पण होते. तर स्वामी म्हणतात ते मार्कंडाने लपून ठेवलेत चपात्या भाकरी, ते सगळी कोरक्याची झोळी विनायकाच्या मागे आहे, ती घेऊन या, ते आणा. मग तो कोरका आणला, तो कोरका आणला, गोसाव्यासी ताट केले. स्वामींना ताट तयार झालं जेवणासाठी. म्हणजे बघा, या मार्कंडाला थोडं तर वाटायला पाहिजे होतं, इथे बाईसांच्या दुर्डीमध्ये काही चपाती नाही, भाकर नाही, स्वामींना अर्पणेसाठी काही नाही, आपण कसं काय लपून ठेवावं, थोडं तर जीवाला वाटायला पाहिजे होतं. काही एक वाटत नव्हतं या मार्कंडाला. देवाचे पैसे चोरायचे, देवाचे जे काही अन्न असेल, जे काही चांगले पदार्थ असतील ते पदार्थ चोरायचे, लाडू खायचे देवासाठी तयार केलेले. अहो, एवढा म्हणजे फारच अवघड माणूस होता हा. तर असे अवघड आपण झालो नाही पाहिजे. जे काही भविष्यामध्ये आपण ईश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये जाणार आहोत, तुम्हाला असं नका वाटू देऊ आपण कधी जाणार ईश्वराच्या सन्निधानी. आपण सर्व जाऊन आलेलो आहोत. तुम्ही पण ईश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये गेलेला आहात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये गेलेला असाल असं काही नाही. कोणते तरी अवतार असतील त्याच्या सन्निधानामध्ये तुम्ही गेलात, परंतु या मार्कंडासारखे कामं करून तुम्ही आलेला आहात. कुसंस्कार होते तुमच्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी, मी त्यातलाच आहे. ईश्वराच्या सन्निधानी जन्माला आलेले सर्व एका माळेचे म्हणे. काही लोक देवधर्म करत असतील ते थोडे वेगळे पडतात, काही देवधर्म करत नसतील ते वेगळे पडतात. परंतु तुम्ही आम्ही ईश्वराच्या सन्निधानामध्ये जाऊन आलेलो आहोत आणि असेच काहीतरी कुसंस्कारी होतो आपण आणि म्हणून आपण इकडे येऊन पडलेलो आहोत. तर असं भविष्यामध्ये नको व्हायला आपल्याकडून आणि म्हणून आपल्याला आतापासून चांगलं काम करायचं आहे, चांगले संस्कार लावायचे आहेत आणि हेच संस्कार आपल्याला भविष्यात कामाला येतील हे लक्षात ठेवायचं आहे. तर मग ते सर्व कोरके आणले, देव जेवायला बसलेले आहेत. वर्ण, तूप, पोळी, गोसावी जवळी साधे बैसली, साधाईसाई जवळ बसलेली होती. तर असं जेवण चालू झालेलं आहे. सर्वज्ञ मिळतील स्वामी म्हणतात, साधे हो या हे तुम्हा पाणी पात्रे देईल. स्वामी साधेला म्हणतात, या तुम्हाला मी आता भिक्षा वाढणार. आणि भिक्षा कशी वाढली स्वामींनी साधेसाला हे समोर येणारच आहे. एकू घासू श्रीमुखू घालिती. एक घास स्वामी श्रीमुखामध्ये घालायचे, एक तयाचा हाती घालिती. त्यांच्या हातामध्ये म्हणजे साधेसाच्या हातामध्ये एक घास स्वामी द्यायचे. अशा प्रकारे त्यांना पाणीपात्र दिलेलं आहे. ऐसी कोरक्यांची आरोगणा झाली. कोरक्याची आरोगणा झाली. त्या कोरक्यांमध्ये काही भाकरीचे कोरके होते, काही पोळ्याचे होते. तर स्वामींसाठी पोळ्याचं ताट केलं होतं आणि इतरत्र भक्तजनासाठी भाकरीचं ताट केलं असेल कदाचित. मग वर्ण भात कढी एकू घासू गोसावी घेती. वरण भात कढी याचा एक घास स्वामी घ्यायचे.
एकुतयाचा हाती घालिती, एक त्यांच्या हातामध्ये द्यायचे. गोसावी कढी साकवती घालिती तर उगीची असती. स्वामी त्यांच्या हातामध्ये कढी साकवती घालेपर्यंत साधायचा गप्प बसायच्या. मग गोसावी कढी साकवती घालिती, मग स्वामी त्यांच्या हातामध्ये कढी साकवती पण द्यायच्या. मग घासू घेती, मग साधायचा घास घ्यायच्या. ऐशी कढी साकवतीची आरोगणा झाली. अशा प्रकारे कढीची, आणि साकवती म्हणजे भाजी. कढी सर्वांना माहितीच असेल, ताकापासून तयार करतात कढी, किंवा कोणी दह्याची कढी करतात, कोणी चिंचेची कढी करतात, कोणी आमसुलाची कढी करतात. कढ्यांचे खूप प्रकार आहेत. तर त्यापैकी एक आपण ताकाची कढी होती असं समजून चालूया. तर ताकाची कढी आणि साकवती म्हणजे भाजी अशी स्वामींना आरोग्य झालेली आहे. मग ताक भातू, आणि मग स्वामींना आरोग्यासाठी ताक भात ठेवलेला आहे समोर बाईसांनी. गोसावी एकू घासू ताक भाताचा श्रीमुखी घालिती, स्वामींनी एक घास श्रीमुखामध्ये घातलेला आहे ताक भाताचा. एकुतयाचा हाती घालिती, ताक भाताचा एक घास साधायसांच्या हातावर दिला. साकवती घालिती तर उगेची असती, ताक भात तर हातावर दिला स्वामींनी साधायसाच्या, परंतु त्याच्यावर साकवती नाही ठेवली, भाजी नाही ठेवली, आणि म्हणून साधायसा गप्प बसतात, काहीच हालचाल करत नाहीत, तोंडात काय घास टाकत नाहीत. मग गोसावी साकवती घालिती, मग साधायसाच्या त्या ताक भाताच्या घासावर स्वामींनी भाजी ठेवली. मग घासू घेती, मग घास घ्यायचे साधायसा. स्वामी म्हणतात की काही चुळा एका ताका कारणे, प्राणी आणि धर्म सांडावा का साधे हो? नाही, तसं नाही. चूळ कशाला म्हणतात? आपण जे चूळ भरतो, तोंडामध्ये पाणी घेऊन चूळ भरतो, तर एका टायमाला, एका वेळेला आपल्या तोंडामध्ये किती पाणी मावते त्याला चूळ असं माप बोलतात, चूळ भरणे. तर चूळ म्हणजे काय? एक चूळभर ताक, म्हणजे तोंडामध्ये जेवढं काही ताक मावते तेवढ्या ताकाला चूळभर ताक असं बोलतात. तर चूळभर ताकासाठी काय धर्म सांडावा का? आणि म्हणून स्वामी म्हणतात साधे हो, तुम्हासी तक्रपाणानोज्ञा, तुम्हाला ताक पिण्यासाठी आम्ही सूट देतो. शिबी चूळची मुठी या चहूमध्ये नगमे तरी एकू ठाओ आपजवी जे. स्वामी म्हणतात सी बी चूळची मूठ. सी म्हणजे भाजी, बी म्हणजे डाळ, जे काही तुरीची, मुगाची, हरभऱ्याची डाळ असेल त्याचं वरण. सी बी चूळ, चूळ म्हणजे ताक, चिमूट म्हणजे मीठ. तर स्वामी म्हणतात तुम्हाला सी म्हणजे भाजी खाण्याची अनुज्ञा, बी म्हणजे वरण खाण्याची अनुज्ञा, चूळ म्हणजे ताकही पिण्यासाठी आम्ही तुम्हाला सूट देतो, आणि चिमूट म्हणजे तुम्हाला जेवणामध्ये मीठ कमी वाटलं तर तुम्ही मीठही घेऊ शकता, अशी मोकळीक स्वामी त्यांना देतात. या चहूमध्ये न गमे तरी एक उठाव आपजे, जे तुम्हाला करमतच नसेल, जेवणच जात नसेल, तर ह्या 4 पदार्थापैकी तुम्ही कोणताही एक पदार्थ घेऊ शकता. त्रसोने दी, जे त्रस उत्पन्न होऊ देऊ नका मात्र तुमच्या ठिकाणी. किंवा अर्थ करताना काही पाठांमध्ये असाही अर्थ करतात की सीबी चिमूट या चौमध्ये नगमे तर एक ठाव अब्ज विजय, म्हणजे तुम्हाला करमतच नसेल एक एक पदार्थ घेऊन पण, तर 4ही पदार्थ तुम्ही एकाच वेळेला घेऊ शकता, भाजी, वरण, मीठ आणि ताक. त्रसोने दी, जे त्रस उत्पन्न होऊ देऊ नका तुम्ही. का बरं त्रस उत्पन्न होऊ देऊ नका? त्रसला साता जीव विखया शरण जाईल, जर जीव त्रसला तर असा त्रसलेला जीव विषयाच्या शरण जाईल, जड पदार्थाच्या संयोगाने मग चेतन पदार्थाकडेही वळेल. त्रसल्यानंतर मग जीव एका ठिकाणी थांबू शकणार नाही. बरं काय होईल? जीव त्रसला, विषयाच्या शरण गेला तर मग पुढं काय होईल? देशाचा सेवटा जाऊन सर्वाधमत्व ब्राह्मणत्व स्वीकरील. देशाच्या शेवटी जाऊन, देशाचा शेवट कशाला म्हणतात? जिथे कोणी याला ओळखत नसेल, एकदम एखाद्या प्रदेशाचं शेवटचं टोक, तिथे जाऊन ज्याला कोणी तिथे ओळखतही नाही, नवीन लोक आहेत सर्व, मग तिथे जाऊन याला जसं वागा वाटलं तसं वागू शकतो हा. तर असं जाऊन तो सर्वाधमत्व म्हणजे अधमातला अधम व्यक्ती जसा वागतो तसा वागायला लागेल, धर्मावर राहणार नाही. ब्राह्मणत्व स्वीकरील म्हणजेच काय? तर संग्रह रूप विकल्प जो आहे तो हा आचरायला लागेल. लोकांनी मला मानलं पाहिजे, मग लोक म्हणतील त्याप्रमाणे वागणे. जसं तुम्हाला सांगतो, संग्रह रूप विकल्प कशाला म्हणतात? काही लोक बळजबरी साधू संतांना विचारतात, तुम्ही पंचांग पाहत नाही का? पंचांग पाहत नाही का? पंचांग पाहत नाही का? मुहूर्त पाहत नाही का? पंचांग पाहून मग आमच्या मुलाचं लग्न कधी होईल सांगा, आमच्या मुलाच्या मागे 7.5 आहे का, आमच्या मुलाला कोणता खडा पाहिजे, कोणत्या राशीचा खडा पाहिजे, एवढे मागं लागतात. हे ऐकून 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 आपलेही साधू संत आता ज्योतिषाचार्य व्हायला लागले. आणि वास्तविक पाहता ज्योतिष हे शास्त्र देवतेच आहे, ब्रह्मविद्येच्या अंतर्गत येत नाहीये, हे तर देवतेचं शास्त्र आहे. परंतु
लोक म्हटले म्हणून 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 त्याच्याच मागे लागले आता. तर याला म्हणतात असा विकल्परूप क्रिया करणे. कारण की तुम्हाला ईश्वरापेक्षा जर पन्ना महत्वाचा वाटत असेल, पन्ना नावाचा खडा आहे, तर आता ते ईश्वरावर भरोसा दिला सोडून आता राशींच्या खड्यावर भरोसा झालेला आहे. अमक्या बोटात घालायची अंगठी, अमक्या दिवशी धारण करायची, मग असं होईल मग तसं होईल. तर असे हे खडे घालून खरंच तुमचा फायदा होणार आहे का? तुम्हाला ईश्वर खरंच मिळणार आहे का? या मनुष्य जन्मामध्ये येऊन मनुष्य जन्माचा फायदा म्हणजे ईश्वर प्राप्ती करून घेणे किंवा ईश्वराकडे अग्रेसर होणे, एक एक पायरी वर चढत जाणे, याला फायदा म्हणतात. खडे घाला, मग तुमची 7.5 जाईल, मग तुमच्या मागे शनी आहे, राहू आहे, पितृदोष आहे, कोणता पुन्हा काळ सर्पयोग आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे काही कामाचं नाही. मनुष्यदेह जो देवाने दिलेला आहे आपल्याला, तो ईश्वराची प्राप्ती करून देण्यासाठी दिलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला फक्त ईश्वराची जी ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्येवर भरोसा ठेवायचा आहे. स्वामींनी सांगितलेलं आहे, आम्ही जरी गेलो तर वचनरूप परमेश्वर आम्ही तुमच्याजवळ सोडून जात आहोत, ह्याप्रमाणे वागा. आणि आपण वचन दिले सोडून आणि मग हा खडा तो खडा हा खडा, पाचू लावा, माणिक लावा, मोती लावा, अमका लावा, तमका लावा, काय फायदा होणार आहे तुमचा? तर अशा प्रकारे मग ब्राह्मणत्व स्वीकारील हा साधू. तिथे गेल्यानंतर मग लोकांना ज्यावरती तसं वागायचं. यावरी भटी म्हणितले, यावर भटोबास म्हणतात, जी जी हे साधन चातुष्टे, हे आपणे या आपण आपजविल्या एक अनिष्ट आती. स्वामींना भटोबास प्रश्न विचारतात, हे जे सीबी चूळचिमूट तुम्ही सांगितलेलं आहे हे तर साधन चातुष्टे आहेत, आणि याचं जर आपण आपजन केलं तर याचं तर अनिष्ट आहे. तरी हे अनिष्ट कैसे सेवावे जी? भटोबास म्हणतात, या अनिष्टाचं सेवन आम्ही कसं करावं? सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, अल्पे अनिष्टे बहुत अनिष्ट परिहारे तरी परिहरी जे. स्वामी म्हणतात भटोबासांना, जर अल्प अनिष्टाने म्हणजेच तुम्ही जर सी बी चूळ चिमूट ही जर घेतली तर बहुत अनिष्ट परिहरते, म्हणजेच तुम्ही त्रसणार नाही. जसं मागे मी सांगितलं, हा जीव जर त्रसला तर विषयाच्या शरण जाईल, विषयाच्या शरण गेला तर देशाच्या शेवटा जाईल, देशाच्या शेवटा गेला तर सर्वाधमत्व स्वीकारेल, नंतर ब्राह्मणत्व स्वीकारेल. तर एवढा धर्मापासून दूर जाण्याऐवजी सिबीचूळ चिमूट खाऊन जर देवाच्या मंदिरात बसला तर काय बिघडलं? थोडंसं अनिष्ट तुम्ही जरी आचरण केलं, सिबीचूळ चिमूट जरी तुम्ही घेतलं, भटोबास म्हणतात हे पण अनिष्टच आहे. तर स्वामी म्हणतात, हे अनिष्ट जर तुम्ही स्वीकार जरी केलं, अंगवलं जरी, याची सेवना जरी केली, तरी पण पुढचं तुमचं एवढं मोठं अनिष्ट, सर्वाधमत्व ब्राह्मणत्व स्वीकारेल हा एवढा मोठा दोष जर दूर राहत असेल तर काय हरकत आहे छोटा अनिष्ट सहन करायला? म्हणून भटोबासाने इथे स्वामी व्यवस्थित निरूपण करतात, काही हरकत नाही, थोडंसं अनिष्ट सेवन जरी केलं तरी पण तुमचं एवढं मोठं अनिष्ट जर चुकणार असेल तर काय हरकत आहे थोडंसं अनिष्ट सहन करायला, सेवन करायला. ऐसे गोसावी निरूपण केले, असं स्वामीने निरूपण केलं. यावरी महादायसी म्हणितले, यावर महादेसा म्हणतात, जी जी आम्ही अल्पनिष्ठ कायसे सेवू. महादेसा म्हणतात, जी जी आम्ही अल्पनिष्ठ पण कशामुळे सेवन करणार नाही, सेवन करणार आम्ही, जो निरोध होईल तो साहू. महादेसा म्हणतात, आम्ही बिलकुल अनिष्ट सेवन नाही करणार, आम्ही ताकही नाही घेणार, मीठही नाही घेणार, भाजी पण नाही घेणार आणि डाळही वर्णही नाही घेणार. जो निरोध होईल तो साहू. महादेसा म्हणतात, जे काही आम्हाला निरोध होईल, जे काही त्रास होईल, तो सर्व त्रास आम्ही सहन करू. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, पोरे हो तुम्ही काट्या अधीन होआल, मा त्रसाचा निरोध काही सहाल. स्वामी म्हणतात, पोरे हो तुम्ही साधक पायात काटा रुतला तर त्या काट्याच्या अधीन होता, तुम्ही सर्व लक्ष केंद्रित त्या काट्याकडे होते तुमचं, आणि तुम्ही एवढा मोठा निरोध काही सहाल. काय तुमच्यात एवढा दम आहे का त्रास सहन करण्याचा, तेवढा निरोध सहन करण्याची तेवढी ताकद आहे का तुमच्याकडे? हो काजी न सहावे तरी त्रसू उपजवणे दू. आणि काही महादेसा म्हणतात, लगेच महादेसांनी लगेच शिस्तीत माघार घेतलेली आहे. काय म्हणतात महादेसा? हो काजी ठीक आहे, जर आम्हाला तो निरोध सहनच नाही झाला, जो त्रास होत होता आम्हाला तो सहनच नाही झाला, तर त्रसो उपजवणे दू, निरोध जर आमच्याकडून सहन नाही झाला तर आम्ही आमच्या ठिकाणी त्रस उत्पन्न होऊ देणार नाही. आणि काही जी अजून दुसरे काही आहे का? तुम्ही म्हणलं तसं वागू आम्ही त्रस उत्पन्न होऊ देणार नाही, असं महादेसा स्वामींना म्हणतात. गोसावी मानिले, स्वामी मान्य करतात. बघा कसं निरूपण चालू आहे स्वामींचं भट्टोबासांना, महादाईसांना. म्हणजे सर्व हे चांगले घडले पाहिजे. किती सूक्ष्म विवेचन केलेलं आहे देवानी इथे. देवाला आपला भक्त तसा खंबीर तयार करायचा होता महानुभाव पंथ पुढे चालवण्यासाठी.
त्रस उत्पन्न झाला नाही पाहिजे. तुम्ही ताक घ्या, मीठ घ्या, भाजी घ्या, वरण घ्या, परंतु त्रस उत्पन्न होऊ देऊ नका. छोट्या वस्तूसाठी जर तुम्ही त्रसून जाल तर मोठ्या अनिष्टावर तुम्ही जाऊन पडाल. तर असं नको व्हायला माझ्या भक्ताचं, असं स्वामींना वाटलं आणि स्वामींनी इथे सांगितलेलं आहे की असं तुम्ही वागू नका, त्रस उत्पन्नच होऊ देऊ नका. त्रस उत्पन्न झाला तर फार मोठ्या अनिष्टावर तुम्ही पडणार. आणि त्यामुळे जर थोडंसं घेऊन ताक मीठ वगैरे घेऊन जर तुमचा त्रस फिटत असेल तर फेडून टाका, मोठ्या अनिष्टापासून तुम्ही वाचणार, असं स्वामी तिथे निरूपण करतात. गोसावी मानिले म्हणजे स्वामींनी पण ते मान्य केलं. यावरी महादायसी म्हणितले, जे जी भिक्षान्न धनवरी जे विजे, परी एक वेळ न गमे, दोन्ही वेळ न गमे, तरी तिन्ही वेळा घेवोये. मग महादेशांनी पुन्हा प्रश्न केला स्वामींना. महादेशा स्वामींना म्हणतात, जी जी भिक्षान्न जर पोटभर जेवलो आम्ही आणि तरी पण जर न गमे म्हणजेच एकदा जेवल्यानंतर जर गमत नसेल, करमत नसेल, देवाधर्मामध्ये मन लागत नसेल, तरी 2 वेळ न गमे तरी 3 वेळ घेऊये. जर एकदा जेवल्याने गमत नसेल तर 2दा घेता येईल का? आणि 2दा घेऊनही जर करमत नसेल तर 3 वेळा घेता येईल का? सर्वज्ञ म्हणितले तैसे काही, बाई न गमे तरी 3 वेळ घेतले तरी काही. स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला जर करमतच नसेल एकदा घेऊन 2दा घेऊन आणणं, तर 3 वेळा जरी घेतलं तरी काही हरकत नाही. फक्त तुमचं मन देवाधर्मात लागलं पाहिजे, हे लक्षात असू द्या. 3 वेळा घेतलं तरी काही हरकत नाही, जेव्हा तुम्ही 3 वेळा पण, परंतु देवधर्म व्यवस्थित करा. हो काजी म्हणून श्रीचरणा लागली. हो काजी ठीक आहे म्हणून महादेशा स्वामींच्या पाया पडतात. मग गोसाव्यासी गुळला झाला साधे अंचबनी. मग स्वामींना गुळला झाला, साधेने हात धुतला. मग बाईसी गोसाव्यासी फोडी ओळगविल्या. मग बाईसांनी स्वामींच्या ठिकाणी फोडी ओळगवल्या म्हणजे सुपारीच्या फोडी दिल्या. गोसावी फोडी श्रीमुखी घातलिया. स्वामींनी मुखामध्ये फोडी घातलेल्या आहेत सुपारीच्या. अर्ध्या काढून साधा दिधलिया. त्या सुपाऱ्यामधून अर्ध्या सुपाऱ्या काढल्या. सुपारीचे खंड जे होते, जे तुकडे होते, त्याच्यातून अर्धे तुकडे काढले आणि साधेसाला देऊन टाकले. बाईसा विडिया करुणी देती. बाईसा विडिया तयार करून द्यायला लागलेल्या आहेत स्वामींना. गोसावी अर्धविडी श्रीमुखी घालती. स्वामी अर्धीच विडी श्रीमुखात घालायचे. अर्धतया देती. अर्धी विडी साधायसाला स्वामी द्यायचे. गोसावी पाऊन विडी तया देती. आणि पुन्हा बाईसांनी विडिया दिल्या की मग पाऊन विडी तया देती म्हणजे पाऊन विडी साधायसाला द्यायचे स्वामी. चतुर्थांशू आपण घेती. चतकोर भाग आपण स्वतः घ्यायचे स्वामी. पाऊन आपण घेती. पुन्हा विडी दिली की पाऊन आपण घ्यायचे. चतुर्थांशू तया देती. साधायसाला चतकोर द्यायची विडी. ऐसी आरोगण तांबूळ झाले. स्वामींची आरोगणा कशी झाली? अशीच झाली. थोडं आपण घेतलं, थोडं साधायसाला दिलं, थोडं आपण घेतलं, थोडं साधायसाला दिलं. आणि त्याचप्रमाणे तांबूळ झाले म्हणजे त्याचप्रमाणे साधायसाला तांबूळ पण स्वामींनी इथे दिलेलं आहे. थोडं आपण घेतलं, थोडं त्यांना दिलं. तर अशा प्रकारे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. जे काही तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, फेसबुक ग्रुप असतील, त्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या सर्व वाचनिक मंडळींना या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या सत्रामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. चरित्र तर एकच आहे परंतु प्रश्न 2 विचारणार आहे. मार्कंड या भक्ताने भाकरीचे चपात्याचे जे काही कोरके होते, जे काही कोर होत्या, त्या सर्व लपून ठेवल्या विनायकाच्या पाठीमागे. असे कुसंस्कारी आपण नाही झालो पाहिजे, यासाठी आपण काय केलं पाहिजे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर जे काही वाचनिक मंडळी उत्तर देतात, ह्या प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच दिलं पाहिजे आणि सविस्तर उत्तर द्या. तुम्हाला जेवढं विवरण करता येईल, कारण यानेच आपली आत्मोन्नती होणार आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे. कोरोनासारखा महारोग आलेला आहे, महामारी आलेली आहे, कधी कोण मरेल याची काय शाश्वती आहे? काहीतरी आत्मोन्नती केली पाहिजे आपण. एरवी तरी पाण्याचा बुडबुडा आहे हे शरीर, म्हणजे कधी हे शरीर नष्ट होऊन जाईल काही सांगता येत नाही. हे जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे. तर जास्तीत जास्त आपण आत्मोन्नती करून घेतली पाहिजे, जास्तीत जास्त चांगले कर्म केले पाहिजे. तर मार्कंडासारखे आपण कुसंस्कारी झालो नाही पाहिजे, यासाठी आपण काय केलं पाहिजे हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे सी बी चूळ चिमूट हे स्वामींनी घ्यायला सांगितलेली आहे. तर कशामुळे घ्यायला सांगितलेली आहे आणि सी बी चूळ चिमूट म्हणजे काय? तर असे एकंदरीत 2 प्रश्न आहेत.
सी बी चूळचिमूट याच वाक्यावर मी 2 प्रश्न विचारलेत आणि ह्यापूर्वी त्या मार्कंडाच्या विषयावर 1 प्रश्न विचारलेला आहे. तर असे एकंदरीत 3 प्रश्न झालेले आहेत याही सत्रामध्ये. तर तुम्ही सर्व सद्भक्त मंडळी नक्कीच या प्रश्नाची उत्तरे देणार अशी अपेक्षा करतो. त्याही प्रश्नाचे सर्व वाचनिक मंडळी अगदी बरोबर उत्तर देतील अशी अपेक्षा करतो. आणि मी जे काही सांगत आहे तुम्हाला, कृपया आपल्या घरामध्ये काहीतरी इम्प्लिमेंट करा, काहीतरी रुजवा, आपल्या घरामध्ये काहीतरी संस्कार करा लेकरांवर. ही सामाजिक जबाबदारी आहे, राष्ट्रीय जबाबदारी आहे. तुमच्या घरासाठी ही फार मोठी जबाबदारी आहे. चांगले लेकरं घडतील, चांगला समाज घडेल. चांगला समाज घडला तर चांगलं राष्ट्र घडेल, आपल्या भारताचं नाव उज्ज्वल होईल असं मला वाटते. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत साधा क्रिमी ब्रह्मविद निरूपण, जाखोबाई वेख परिहासू आणि आऊ पवन गुरु उपहासू असे 3 ते 4 सुंदर सुंदर चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण साधा क्रिमी ब्रह्मविद निरूपण हे चरित्र पाहणार होतो, परंतु हे पहिलंच चरित्र आपल्याला समजून सांगण्यामध्ये बराच वेळ लागला आणि म्हणून ते चरित्र राहिलेलं आहे. तुम्हाला जे काही चांगलं सांगता येईल मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वेळ लागला तर लागेल, वेळ जास्त लागला तर लागू द्या, परंतु तुम्हाला त्या चरित्रातून मला जास्तीत जास्त काय देता येईल तुम्हाला, मी त्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मला कधी कधी वेळ लागत असतो आणि जेवढे चरित्र मी तुम्हाला सांगितले सुरुवातीला ते कधी कधी सांगू शकत नाही मी. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.